नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 16. मागील भागात. मला काय म्हणायचं, पिया तू सुधासोबत तिच्या रूममध्ये झोप. दुर्गा काकू: बरं. आणि ही खालची खोली आहे ना, त्या खोलीत अभिसाहेबांना झोपू देऊ. चालेल ना अभिसाहेब? महादेव काका अभिकडे बघत म्हणाले. हो, मला कुठेही चालेल. अभि. मग सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. आता पुढे. सकाळच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने पियाला जाग आली. तशी ती हळूहळू चालत आधार घेत खाली आली. पाहिलं तर महादेव काका, दुर्गा काकू आणि नीता उठली होती. महादेव काकांनी बंब पेटवला होता आणि ती त्याच्यात आंघोळीसाठी पाणी गरम करत होती. पिया सगळ्या गोष्टी फार नवलाने बघत होती. काका, हे काय आहे? पिया: ह्याला बंब म्हणतात. याचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी करतात. हा तुम्हाला गावाकडेच बघायला मिळेल. शहरात याचा वापर केला जात नाही. महादेव काका माहिती पुरवत म्हणाले. पियाने नेहमीप्रमाणे केलं. बरं, पण एवढ्या लवकर कशाला उठलात? जरा अजून झोपायचं ना? महादेव काका: मला जाग आली म्हणून उठले. पिया: बरं, आता उठलात तर बसा. थंडी आहे ना? मी वाईचा चहा देते तुम्हाला. दुर्गा काकू: नको, मी आंघोळ केली की चहा घेईन. पिया: बरं, मग पाणी तापलं आहे, आंघोळ करून घ्या. नीता: बरं. पिया. आणि मग पिया आंघोळीकरिता निघून गेली. काही वेळात ती आंघोळ करून आली. बाहेर आल्यावर पाहिलं तर तिच्या अंगावर तेज कपडे होते. तशा दुर्गा काकू पुढे आल्या आणि म्हणाल्या, अगं, तेज कपडे घातले? सांगायचं ना, दुसरे कपडे दिले असते. दुर्गा काकू: त्याची काही गरज नाही, रात्रीच तर घातले हे कपडे. पिया: बरं, पाय कसा आहे तुझा? महादेव काका: ठीक आहे. पिया: बरं, चल, मी तुम्हाला चहा देते आता. नीता: चालेल. पिया. मग नीताने तिला चहा दिला आणि मग पिया तिथे चहा पीत सगळ्यांशी गप्पा मारत बसली होती. एव्हाना ऊन डोक्यावर आली होती. एक एक करून घरातले सगळेच उठले होते. अभि देखील उठून बाहेर आला होता. त्याने पियाला उठलेलं पाहून विचारलं, पिया, तू केव्हा उठलीस? अभि: मगाशीच उठले, आंघोळसुद्धा झाली. पिया: मजा आहे. बरं, आवरून घे, अपू येईल. आपल्याला निघावं लागेल. अभि: ओके. पिया: अनिल, मला जरा तुझा मोबाईल मिळेल का? मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. अभि: हो, देतो. अनिल. आणि मग अनिलने अभिला मोबाईल दिला आणि मग अभि मोबाईल घेऊन अपूला फोन करण्यासाठी बाहेर गेला. आणि मग पिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. नुसतं बघून काही होणार नाही, मनात असेल तर बोलून टाक. नीता पियाकडे बघत म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? पिया नीताला म्हणाली, हेच म्हणायचं आहे की तुझ्या मनात साहेबांबद्दल जर काही असेल तर बोलून टाक. दुर्गा काकू: काकू, तुम्ही सुद्धा आता? पिया लाजत म्हणाली. मला पण हेच वाटतं. सुधा डोळे चोळत येत म्हणाली, आता तू सुद्धा? पिया: नाही, पण मला वाटतं की साहेबांचा लय जीव आहे तुझ्यावर, मग बोलून टाक. दुर्गा काकू: वेळ आली की सांगेन. पिया: नक्की सांग म्हणजे झालं. सुधा. तेवढ्यात तिथे अभि आला. पिया, अपू काही वेळात येईल, आपल्याला निघावं लागेल. अभि: हो सर, आवरते. पिया. आणि पिया उठायला गेली. तसं अभि पटकन पुढे गेला आणि तिला उठायला मदत केली. तसं बाकी सगळे त्या दोघांकडे बघायला लागले. पियाने सगळ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि गालातल्या गालात हसत आवरायला निघून गेली. ती आवरून येईपर्यंत अभिने स्वतःचं देखील आवरलं. तेवढ्यात दारात गाडी थांबल्याचा आवाज आला. तसं अभि बाहेर आला. पाहिलं तर अपू आला होता. अभिने अपूकडे पाहिलं तर अपूने पटकन येऊन अभिला मिठी मारली. अभ्यासाला तू ठीक आहेस ना? अपू डोळ्यातून पाणी काढत म्हणाला. अपू यार, प्लीज, आता तू सुरू होऊ नकोस. मी ठीक आहे बघ. अभि त्याच्यासमोर सरळ उभा होत म्हणाला. साला, तुला काय जातं म्हणायला? असं काही ऐकलं की माझा जीव जातो. अपू: तू पण ना? अभिने असं म्हणून पुन्हा एकदा अपूला मिठी मारली. त्यांची ही गळाभेट तिथेच उभे असलेले तरडे कुटुंबातील सगळे बघत होते. अभिसाहेब, पाहुण्यांना आत तरी येऊ द्या. महादेव काका: हो. अभि. मग सगळे आत आले. तेवढ्यात पिया पण आली. अपू सर?
पिया. पिया. अपूने पुढे जाऊन पियाला पण मिठी मारली. पिया, तू ठीक आहेस ना? तुला जास्त लागलं तर नाही ना? सर, मी ठीक आहे, नाही लागलं जास्त. पिया. एवढं लागलं तरी नाही का म्हणतेस? अपू तिच्या पायावरची पट्टी बघत म्हणाला. सर, ते. पिया एवढंच तोंड करत म्हणाली. ते काही नाही, आपण मुंबईला गेलो की चांगल्या हॉस्पिटलला जाऊन येऊ. अपू. म्हणजे डॉक्टर निशाकडे? अभि पटकन बोलला. तसं पियाने चमकून त्यांच्याकडे बघितलं आणि तोंडावर हात ठेवून हसायला लागली. आणि मग अपूने दोघांकडे रागाने बघितलं आणि म्हणाला, तुम्ही मुंबईला चला, मग बघतो. तसे सगळेच हसायला लागले. काही वेळाने सगळ्यांशी ओळख करून चहापाणी घेऊन झाला. पियाने महादेव काका आणि काकूंना नमस्कार केला. सुधा आणि नीताला गळाभेट केली. अपूने पियासाठी जो ड्रेस आणला होता तो ड्रेस पियाने सुधाला देऊन टाकला आणि स्वतः सुधाचा ड्रेस घालूनच मुंबईला जायला तयार झाली. दुर्गा काकूंनी तर तिच्याकडून वचन घेतलं की परत येईल तेव्हा ती आणि अभि जोड्याने येतील. पियाने देखील त्यांना हे वचन दिलं आणि मग पुन्हा एकदा त्यांचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला. येताना ते सलीमला देखील घेऊन आले. पूर्ण प्रवासात अभि पियाची खूप काळजी घेत होता, तर अपू सलीमची काळजी घेत होता. मुंबईत पोहोचायला संध्याकाळचे 7 वाजून गेले. सगळ्यात आधी त्यांनी सलीमला घरी सोडले, त्याची पुढील व्यवस्था केली आणि मग अभि आणि पिया फ्लॅटवर आले. अपू देखील दुसऱ्या गाडीने फ्लॅटवर आला. अभिने नेहमीप्रमाणेच पियाला आधार देत वरती फ्लॅटवर घेऊन गेला. अपू देखील त्याच्या पाठोपाठ आला. अभिने तिला आत बेडरूममध्ये आणून बेडवर बसवलं. तू व्यवस्थित बस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. अभि. सर, मी ठीक आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्हीही दमला आहात, घरी जाऊन आराम करा. पिया. ते काही नाही, तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अभि. सर, मी सांगितलं ना, मी आता ठीक आहे, तुम्ही खरंच माझी काळजी करू नका. आणि आता घरी आलो तर मी आराम करेन. पिया. हो हो, ही करेल ना आराम. अपू येता येता म्हणाला. सर, आता तुम्हीसुद्धा. बरं, ते सगळं राहू द्या, मी ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बसा, मी आपल्या सगळ्यांसाठी कॉफी बनवते. पिया बाहेर येत म्हणाली. मी सांगितलं ना, ही आराम करणार. बघ. मुंबईला आल्यावर लगेच हिला पाहुणचार सुचायला लागला. अपू हसत म्हणाला. मी बघतेच ना आता ही कशी धावपळ करते. निशा, जी आतापर्यंत दारात उभं राहून यांचं संभाषण ऐकत होती, ती पटकन बोलली. तसं तिघांनी त्या दिशेला पाहिलं. तशी निशा देखील हसत आत आली आणि तिने पुन्हा अभिला मिठी मारली आणि म्हणाली, कसा आहेस तू? आणि हे सगळं कसं झालं? तुम्ही मला काही सांगत नाही. निशी, तू शांत हो, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मला सांग, तुला सांगून टेन्शन देण्यात काही अर्थ आहे का? आणि अपू होता ना आमच्या मदतीला. अभि निशाची समजूत काढत म्हणाला. हो, म्हणूनच मला राग आला आहे. तू याला सगळं सांगतो आणि मला काहीच सांगत नाही. निशा लहान मुलासारखा गाल फुगवत म्हणाली. अगं माझी बाई, शांत हो, मी सगळं तुला नंतर सांगतो, आता तू शांत हो. अपू निशाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तुला तर मी नंतर बघतो. निशा अपूच्या कान खेचत म्हणाली. आणि मग निशा पियाजवळ आली आणि म्हणाली, मला तर या दोघांवर अजिबात विश्वास नाही, पण तुला पण मला सांगावंसं वाटलं नाही. निशा प्रेमाने पियाला म्हणाली. मॅम, आम्ही जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला त्याचा फक्त आणि फक्त त्रासच होणार होता. मग उगाचच कशाला सांगायचं? पिया. विचारलेच मी. तू अपूचीच बहीण आणि अभिची. निशा बोलली आणि इतक्यात अभि ओरडला. काही काय बोलतेस? आता तुझा राग शांत कर, आपण नंतर बोलू सविस्तर. अभिने मध्येच बोलून निशाला शांत केलं. तशी निशा शांत झाली. बरं चल पिया, मला तुझी जखम दाखव. निशा. मॅम, आहो त्याची काही गरज नाही, मी ठीक आहे, पाय पण बरा आहे. पिया. ते काही नाही, तू चल. निशा. आणि मग पियाने निशाला आत बेडरूममध्ये नेलं. चल मित्रा, तू पण बस आता, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी कॉफी बनवतो. आणि मग अपू कॉफी बनवायला गेला आणि मग अभि बाहेर बसून वाट पाहू लागला. काही वेळातच निशा पियाला घेऊन बाहेर आली आणि तिला अभिच्या बाजूला बसवलं. बरं पिया, तू बस, मी आलोच. निशा. आता तू कुठे चाललीस? अभि. अरे, आपल्या सगळ्यांसाठी कॉफी बनवते ना. निशा. नको, ते काम करायला अपू आधीच गेला आहे. अभि. काय? अपू कॉफी बनवत आहे? मग काही खरंच नाही. निशा असं म्हणाली तसे सगळे हसायला लागले. हसा हसा. अपू कॉफी घेऊन येत म्हणाला आणि मग सगळे हसत कॉफी घेऊ लागले. बरं मग बोला आता, जेवणाचं काय?
कोण कोण काय खाणार? मी बाहेरून मागवतो. अपू, त्याची काही गरज नाही. पिया अजून पूर्णपणे बरी नाही. अभि पण ठीक नाही. अशा वेळेस त्यांना बाहेरचं जेवण नको. मी घरातच काहीतरी बनवते. निशा, हो चालेल, मी तुम्हाला मदत करते. पिया, तू तर अजिबात हलू नकोस. मी बघते काय करायचं ते. निशा पियाला दरडावत म्हणाली. पण मॅम. पण नाही बिन नाही, मी सांगितलं ना. पिया पुढे काही बोलणार त्याआधीच निशा पुन्हा तिच्यावर डाफरली. अगं ती म्हणते ना, बरोबर म्हणते. तू बस, ती बनवेल काहीतरी. ते आपण गप्प खाऊ. अभि दोघींच्या वादात पडत म्हणाला. हो बरोबर आहे तिचं. अपू अभि आणि पियाकडे बघत म्हणाला. चल आपण दोघं मिळून स्वयंपाक करू. अपू निशाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. निशा त्याच्याकडे बघून हसत म्हणाली आणि मग अपू आणि निशा किचनमध्ये गेले. इकडे पिया आणि अभि दोघेच हॉलमध्ये बसून होते. आता दोघांच्या मध्ये नजरेचा खेळ चालू होता. काय बोलायचं हे दोघांना पण कळत नव्हतं. मध्येच दोघे एकमेकांकडे बघून स्माईल करत होते. एक क्षण पियाच्या मनात आलं की आपल्या मनातल्या भावना अभिसमोर बोलून दाखवाव्यात. पण हृदयात असलेले शब्द ओठावर होते, पण बाहेर येत नव्हते. खूप वेळ दोघांचा हा खेळ चालू होता. इतक्यात भांडं पडलं. तसं जोराचा आवाज झाला आणि इकडे दोघांची तंद्री भंगली. काय रे, काय झालं? अभिने बसल्या जागीच ओरडून विचारलं. काही नाही रे. अपू, बरं. अभि. इकडे पिया देखील हळूहळू उठायचा प्रयत्न करू लागली. काय झालं पिया, काही हवं आहे का तुला? अभि, नाही काही नको, चेंज करायला चालले. पिया, ओके. अभि, मग पिया चेंज करायला गेली. काही वेळातच पिया आवरून खाली आली. तरी अपू आणि निशाची डब्याची खाटखूट चालू होती. अरे काय चालू आहे तुमचं? आज मिळेल का काही? इकडे भुकेने पोटात कावडे ओरडायला लागले आहेत. अभि. तेवढ्यात निशा आणि अपू बाहेर आले. काय रे, काय झालं? असे काय चेहरे झाले तुमचे? अभि दोघांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. पिया देखील दोघांचे चेहरे बघत होती. अरे दमलो रे आम्ही. अपू डोक्याला हात लावत खाली बसला आणि म्हणाला. निशासुद्धा त्याच्याकडे वैतागून बघत होती. काय रे, असं काय झालं? अभिने आश्चर्याने विचारलं. अरे मला काय विचारतोय, हिला विचार. अपू बसल्या जागी पियाकडे बोट दाखवत म्हणाला. तसं पियाने चमकून सगळ्याकडे बघितलं. मी काय केलं? पिया, अगं माझी बाय, घरात काही नाही, मग काय बनवू? निशा, अरे देवा, हो का? साखरपुड्याला गेले होते तेव्हा सामान घरात नव्हतं. तिकडून आल्यावर भरणार होते, पण मग तिकडूनच कोकणात गेले म्हणून राहिलं. मग आता काय करायचं? आता आम्ही पण तोच विचार करतोय. अपू, घरात बाकी काही नाही, पण डाळ, तांदूळ आणि बटाटे असतील. मी ते वापरून वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवते. पिया, त्याला खूप वेळ लागेल. अपू, 1 मिनिट, त्यापेक्षा आपण पटकन डाळ खिचडी बनवू, पटकन होईल. निशा, त्यापेक्षा असं कर, सगळं डाळ, तांदूळ आणि बटाटे इथे घेऊन ये, आपण तसंच खाऊ. अपू बोलला. अपू असं बोलला आणि निशाने लगेच त्याच्या पाठीत धपाटा घातला आणि म्हणाली. तुला देते आणून, हां, तू खा. आणि हसत किचनमध्ये गेली. इकडे अभि, अपू आणि पिया गप्पा मारत बसली. कोकणात काय काय पाहिलं, कुठे कुठे गेले, हे सगळं पिया अपूला सांगत होती. कालपासून आज अभि पियाच्या चेहऱ्यावर मनमोकळं हसू बघत होता. आज तिचा चेहरा खुलला होता आणि तिला असं हसताना पाहून अभिला खूप समाधान वाटत होतं. काही वेळातच निशा खिचडी बनवून घेऊन आली आणि मग सगळ्यांनी हसत खेळत जेवण केलं. त्यानंतर अभि आणि अपू घरी निघून गेले, तर पियासोबत निशा राहिली. दुसऱ्या दिवशी अभि अनाथाश्रमाच्या साईटवर आला होता. आता अनाथाश्रमाचे खूप काम झालं होतं. अभिसाठी केबिन उभारली होती. तिथेच बसून तो खूप वेळ झालेल्या घटनांचा विचार करत होता. पण काही केल्या काही लक्षात येत नव्हतं. काय रे, कसला विचार करतोयस? अपू आत येत म्हणाला. काही नाही. तू पियाला भेटलास का? ती ठीक आहे ना? अभि, हो ती ठीक आहे आणि निशासोबत आहे तर काळजी नाही. आणि अजून काही दिवस तिला आरामाची गरज आहे, मग एकदम ती ठीक असेल. अपू, बरं. अभि, मग आत्ता सांग, कसला विचार करत होता? अपू हट्ट करत म्हणाला. कसला विचार करणार? तुला तर सगळं माहीत आहे ना? अभि, हो सगळं माहीत आहे आणि हे कोणी केलं हे माहीत करण्याचा मी खूप प्रयत्न केला. अपू, मग काय कळलं तुला? अभिने उत्साहाने विचारलं.
मला काहीच कळलं नाही. गेल्या 4-5 दिवसात तुम्ही दोघे कुठे कुठे गेला होतात, काय काय केलं, सगळी माहिती काढली, पण संशयास्पद मला काहीच सापडलं नाही. अपू: नाही अपू, असं होऊच शकत नाही. नक्कीच तुझ्याकडून काहीतरी मिस होते. अभि वैतागत म्हणाला. हो, मला सुद्धा कळते की नक्की काहीतरी मिस होत आहे, पण नक्की काय ते मला पण कळत नाही. पण मी काय म्हणतो अभ्या? अपू: काय? अभि: एक रस्ता आहे माझ्याकडे हे सगळं माहीत करण्याचा. अपू जरा चाचरत म्हणाला. कोणता? अभिने न कळून विचारलं. आपण जर आपल्या टीमला परत बोलावलं तर, आणि हे काम करायला सांगू ते असतील तर? अपू पुढे काही बोलणार त्याआधीच अभि जोरात ओरडला. अपू, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू काय बोलतोयस हे तुला तरी कळत आहे का? अरे, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता आणि तू एवढा मोठा विचार करतोस? नाही काही झालं तरी आपण आपल्या टीमला परत बोलवायचं नाही. आता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात सुखी आहेत आणि त्यांना या नरकात परत बोलवायचं आहे का? आणि मला कोणालाही त्यांच्या जुन्या आयुष्यातून बोलवून काही त्रास द्यायचा नाही आहे. ज्याच्यामुळे काही झालं तरी तू त्यांना बोलवायचं नाही आहे, किंवा इथे काय घडतंय त्याबद्दल त्यांना काही देखील सांगायचं नाही. समजलं तुला? आणि राहिला प्रश्न इथे काय घडतंय याचा, तर मी माझं बघून घेईन. तू काळजी करू नकोस. माझ्यावर हल्ला कोणी केला हे मी नक्की शोधून काढेन, पण तू पुन्हा कधीही आपल्या टीमला बोलवायचं मनात देखील आणायचं नाही. अभि. अपू अभिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. अपू मनातच म्हणाला. अभि यार, आता तुला कसं सांगू? आपल्या टीमविषयी जर तुला समजलं तर तू कसा रिॲक्ट होशील याचा विचार करून आता मला भीती वाटायला लागली आहे. त्या दिवशी पूर्ण वेळ अपू आणि अभि ऑफिसमध्ये बसून झालेल्या गोष्टीवर चर्चा करत होती. आपल्या परीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना ज्या लोकांवर संशय होता त्या लोकांची चौकशी करून देखील त्यांच्या हाती काही असं लागलं नव्हतं. त्यांनी आता आपल्याजवळ असलेली माणसं देखील या कामासाठी लावली होती. पण काही झालं तरी यावेळेस फक्त अभिच्या नाही तर पियाच्या जीवालाही धोका होता. यावेळेस फक्त अभिवर नाही तर पियावर सुद्धा हल्ला झाला होता. म्हणून अभि स्वजातीने लक्ष घालत होता या सगळ्या गोष्टीत. खूप काही गोष्टी करून सुद्धा हाती काही न लागल्यामुळे अभि खूप वैतागला होता. त्याने जोरात टेबलावर हात आपटला आणि उठून पुन्हा खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. अबे यार, काय झालं? का चिडचिड करतोयस? अपू: अरे मग काय करू, काहीच कसं कळत नाही. एवढे प्रयत्न करून सुद्धा हाती काहीच लागत नाही. अभि: अरे धीर धर, किती त्रास करून घेणार आहे स्वतःला? अपू: त्रास होणार नाही तर काय होणार? अभि: अरे पण तू कधीपासून असा खचून जायला लागला आहेस? आतापर्यंत आलेल्या प्रत्येक संकटाला तू खूप धीराने तोंड दिलं आहेस, मग आज असा का घाबरला आहेस? अपू: घाबरू नाही तर काय करू? आतापर्यंत प्रश्न फक्त माझ्या जीवाचा होता, पण आता पियासोबत होती आणि तिच्या जीवाचं काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी कसा जगलो असतो? अभि: काही झालं नाही ना? तू काळजी करू नकोस, काही होणार नाही तिला. उगाचच कोणत्याही गोष्टीचा विचार करून स्वतःच्या BP वाढवून घेऊ नकोस. अपू अभिला समजावत म्हणाला. आता काही झालं नाही, पण पुढे काही नाही होणार याची काय गॅरंटी? ते काही नाही. आता मी ठरवलं आहे, मी पियापासून लांब राहणार. माझ्यामुळे तिला कसलाही त्रास होता कामा नये. अभि: खरंच तुला असं वाटतं? तू तिच्यापासून दूर राहू शकतो म्हणून? अपू: माहीत नाही, पण मी प्रयत्न नक्की करणार. आजपासून पिया आणि माझ्यात फक्त एकच नातं असेल, बॉस आणि एम्प्लॉई. आणि मग अभि निघून गेला. आज नेहमीप्रमाणे अभि ऑफिसमध्ये येऊन काम करत होता. झालेल्या गोष्टींचा विचार करत होता. पियापासून दूर राहायचं हे मनात पक्कं ठरवलं होतं. म्हणून त्याने कालपासून पियाला एक फोनसुद्धा केला नव्हता. पण तिच्या काळजीत सतत तो बेचैन होत होता आणि म्हणूनच तो कॉन्टॅक्टमध्ये राहिला होता, जेणेकरून सतत पियाबद्दलची माहिती मिळत राहील. अपू पण आज ऑफिसमध्ये आला होता. अपू आल्या आल्याच अभिने त्याला विचारलं, काही कळलं का? हे बघ. अपू अभिसमोर काही फोटोज टाकत म्हणाला. हे काय, कुणाचे फोटो आहेत हे? अभि: सध्याचे मोठे गुन्हेगार आहेत हे, म्हणजे पोलिसांच्या हिट लिस्टवर आहेत हे. आणि यांची माहिती काढली असता एक गोष्ट लक्षात आली की यांच्यापैकी काही जण हे कोकणात होते, तेही तू कोकणात होतास त्यावेळेसच. अपू: काय? म्हणजे यांच्यापैकी कोणी हा आमचा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे? अभि: ही शक्यता नाकारता येत नाही. अपू: मग शोधून काढ. मला लवकरात लवकर तो माणूस माझ्या समोर हवा. अभि कडक शब्दात म्हणाला. हो, मी आपली माणसं यांच्या मागावर पाठवली आहेत, तू काळजी करू नकोस. अपू: अभि:
बरं मग मला आता सांग, पुढे काय विचार केला आहेस? अपू. कशाबद्दल बोलत आहेस? अभि. काल जे म्हणालास की पियापासून दूर राहणार वगैरे, त्याच्याबद्दल? अपू. माझा तो निर्णय पक्का आहे. अभि चेहऱ्यावरच्या वेदना लपवत म्हणाला. अभि, जी गोष्ट बोलायला एवढा त्रास होत आहे, ती गोष्ट करताना तुला केवढा त्रास होणार आहे याचा तर विचार कर. अपू अभिला समजावत होता. माझ्या त्रासापेक्षा तिचा जीव महत्त्वाचा आहे. अभि. अरे पण तू तिच्यावर प्रेम करतोस आणि मग असं तिला स्वतःपासून दूर करणार आहेस? आणि असं घाबरून किती जणांना स्वतःपासून दूर करणार आहेस? अपू. माझ्या भूतकाळाची सावली ज्यांच्या ज्यांच्या जीवाला धोका बनेल त्या प्रत्येक व्यक्तीला मी स्वतःपासून दूर करणार. अभि रागाने तावातावाने म्हणत होता. आणि त्या लोकांचं काय जे तुझ्यावर प्रेम करतात, तुझ्यापासून दूर होऊन ते मरतील, त्याचं काय? अपू सुद्धा चढत्या आवाजात म्हणाला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? कोणाबद्दल बोलतोयस? अभि. माझा आणि निशाचं सोड, आम्ही एकमेकांच्या साथीने जगू. पण ज्या मुलीने तुलाच तिचं जग मानलंय तिचं काय? अपू. तू नीट सांगणार आहेस का मला? अभि. पियाबद्दल बोलतोय मी. वेड्यासारखं प्रेम करते तुझ्यावर. तू नाही दिसलास की कासावीस होते. तुझ्या आवाज ऐकण्यासाठी तडफडते. तुझ्या आवडीनिवडी जपते, तेही स्वतःच्या नकळत. तुला काही होऊ नये म्हणून स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. अपू. असं काही नाही, हा तुझा गैरसमज आहे. अभि निर्विकारपणे म्हणाला. अपूने एकदा नकारार्थी मान हलवली आणि त्याचं लक्ष केबिनच्या बाहेर गेलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर किलर स्माईल आली आणि मग तो अभिजवळ गेला आणि म्हणाला. बरोबर म्हणालास तू, हा गैरसमज आहे. पण तो माझा नाही, तुझा. कारण जर हा माझा गैरसमज असता ना, तर ती एवढी दुखापत असताना सुद्धा लंगडत लंगडत इथे आली नसती. तसं अभिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो हाताने केबिनच्या बाहेर इशारा करत होता. अभिने केबिनच्या बाहेर पाहिलं तर त्याला पिया येताना दिसली. पिया इथे? ते पण अशा अवस्थेत? ही मुलगी पन्ना काही ऐकत नाही. अभि तोंडातल्या तोंडात पुटपुटत पियाच्या दिशेने गेला आणि सरळ तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि रागातच म्हणाला. तुला सांगितलं होतं ना आराम कर, मग का आलीस? घरात बसून बसून खूप कंटाळा आला होतं आणि इथलं काम कुठपर्यंत आलं आहे हे पण पाहायचं होतं, म्हणून आले. पिया. मग मला किंवा अपूला सांगायचं ना, आम्ही कोणीतरी न्यायला आलो असतो. अभि. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही येऊ दिलं असतं का मला? पिया घाबरत घाबरत म्हणाली. तसं अभिने तिच्याकडे एकदा रागाने बघितलं आणि मग पटकन पियाने आपली नजर दुसरीकडे वळवली. बरं चल आता आतमध्ये. अभिने तिला आधार दिला आणि आत नेऊ लागला. पण तिला जखमेमुळे चालायला त्रास होत होता. ती मध्येच थांबली आणि पायातील वेदना सहन करत होती. अभिने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला. तुला सांगितलं होतं ना आराम कर, तुला आरामाची गरज आहे, पण तू ऐकत नाही. आणि तिचं काही ऐकून न घेता सरळ तिला उचलून घेतलं आणि केबिनच्या दिशेने चालू लागला. त्याने तिला असं उचलून घेतलेलं अपूने बघितलं. त्याने आपल्या केसातून हात फिरवला आणि स्वतःशीच म्हणाला. अभय यार, तुला पियापासून लांब राहणं कितपत जमेल माहीत नाही. अभि पियाला घेऊन आत आला आणि अलगद खुर्चीवर ठेवलं. तुला आराम करायला सांगितलं होतं ना, मग इथे का आलीस? अपू पियाला ओरडत होता. मला खूप कंटाळा आला होता घरी बसून. पिया खाली मान घालून म्हणाली. आम्हाला हाऊस ना तुला घरी बसायला सांगायची. ती निशा वेडी तुझी काळजी करायला, आम्ही वेडे सगळे तुझी काळजी करायला. अपू जरा वैतागत म्हणाला. तशी पिया गप्पच बसली, कारण अपू तिच्या काळजीपोटी बोलत होता. अपू शांत बस, येऊ दे. तसंही घरात कंटाळा आला असेल तिला, आणि तसंही कामही खूप आहे. तिच्या येण्याने मला मदतच होणार आहे. अभि पियाची बाजू सांभाळत म्हणाला. घ्या घ्या, बाजू घ्या, आणि मग आमचा जीव टांगणीला लावायचा. अपू दोघांकडे रागाने बघत म्हणाला. अपू यार, किती टेन्शन घेतो, तुला सांगितलं किती वेळा, पण तू ऐकत नाही. अभि अपूला समजावत म्हणाला. सॉरी अपू सर, मी पुन्हा असं नाही करणार. तुमच्या आणि निशा मॅमचे सगळं म्हणणं ऐकणार. पिया. ठीक आहे, मला आणि निशालासुद्धा हेच हवे आहे. आम्हाला तुम्हा दोघांची खूप काळजी आहे, कारण की आम्हाला तुमच्या इतके जवळ कोणीच नाही आहे. त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या आमच्यासाठी. अपू थोडा इमोशनल होत म्हणाला. ठीक आहे, आम्ही घेऊ आमची काळजी. तू स्वतःची काळजी घे, कारण की तुमच्याशिवाय आम्हाला देखील कोणी नाही आहे. अभि. ठीक आहे ठीक आहे, कळलं तुझं प्रेम. बरं चल, निघतो मी आता, मला खूप कामं आहे. ती फाईल दे. अपू. आणि मग अपूने फाईल हातात घेतली आणि निघाला. तेवढ्यात त्या फाईलमधून एक फोटो पडला आणि तो फोटो नेमका पियाने पाहिला आणि मग तिनं तो उचलला.
हा फोटो. पिया जरा विचार करत म्हणाली, अगं काही नाही, माझा क्लायंट आहे, दे तो फोटो. अपू फोटो मागत म्हणाला. काय झालं पिया, तू त्या माणसाला ओळखतेस का? तिला असं विचार करताना पाहून अभिने विचारलं. नाही म्हणजे ओळखत नाही, पण पाहिलं आहे. पिया. पाहिलं आहे? कुठे? अपू आणि अभिने लगेच तिच्या बोलण्यावर कान टवकारले. आपण कोकणात निघालो होतो ना, तेव्हा आपण एके ठिकाणी थांबलो होतो, माझी तब्येत बिघडली म्हणून. तेव्हा हा माणूस आपल्याला पास झाला. त्याच्यानंतर मला हॉटेलमध्ये दिसला होता आणि मग त्यानंतर आपण कोकणात फिरायला गेलो होतो. तिथे 1-2 ठिकाणी हा व्यक्ती मला दिसला. पिया. नक्की हाच माणूस होता तो? अभि. हो. पिया. ठीक आहे अपू, तू जा तुझ्या कामाला. अभि अपूला म्हणाला आणि त्याने डोळ्यांनी काहीतरी इशारा केला. तसं अपू पटकन त्याच्या कामाला निघून गेला आणि अभि पुन्हा एकदा पियाकडे वळला. पिया, तुझा पाय अजून ठीक नाही, तुला आराम करायला हवा होता. मी ठीक आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. पण मला एक सांगा, तो माणूस कोण आहे आणि त्याचा आणि आपला काय संबंध? किंवा कोकणात असल्याने आपल्याला काय प्रॉब्लेम होता? पिया निरागसपणे अभिला प्रश्न विचारत होती. काही नाही, वेळ आली की सांगेन. बरं चल, मी तुला घरी सोडतो, आराम कर. अभिने नंतर सांगेन असं म्हटलं, मात्र ती गप्प बसली. कारण तिला विश्वास होता अभि तिच्याबरोबर कधीच काही चुकीचं वागणार नाही. आणि मग अभि म्हणतोय म्हणून मग ती गप्प बसली आणि पुन्हा त्याच्यासोबत घरी यायला तयार झाली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.